Here, what we have seen, I means self, I means self, and body is different part. Okay. With the help of self or body, there will be regulation on the body. बॉडीवरती रेग्युलेशन कोणाचं असणार आहे, सेल्फ किंवा आयचं असणार आहे. आय or self is having certain responsibilities that also we have seen in last session. Responsibility number one is, let us call responsibility number one as काय होतं ते, नर्चरिंग. बरोबर, नर्चर दी बॉडी. हॅलो, बरोबर. Yes, sir. Nurturing the body means what? पोषण केलं पाहिजे बॉडीचं. This is the first responsibility of self or I. Second responsibility of self or I is protecting our body. मग ती प्रोटेक्ट कशी करायची, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ह्या सेल्फची किंवा आयची आहे. अँड थर्ड रिस्पॉन्सिबिलिटी, राईट युटिलायझेशन ऑफ आवर बॉडी ऍज पर आवर पर्पज म्हणून आहे, पर्पज ऑफ ह्युमन बिईंग ऑन दिस अर्थ और प्लॅनेट. So according to our purpose, if suppose we are taking care or if we are utilizing our body in right way, then we can fulfill our third responsibility of body, and that responsibility will be taken by the self or I. इथपर्यंत बघितलं होतं आपण, बरोबर. Hello. Yes. हा. Then appraisal of current status. अप्रेझल म्हणजे मूल्यांकन, करंट स्टेटस म्हणजे सध्या परिस्थितीचं जर मूल्यांकन केलं तर ओव्हर 100 years ऑर सो, पाठीमागचे 100 वर्ष जर बघितले तिकडे, तर आपण असं समजूया की सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट हॅज हॅपन्ड इन डिफरंट टर्म्स सच ॲज लॉंगर लाईफ स्पॅन. भरपूर आयुष्य आपण जगतोय असं ही पहिली सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट म्हणूया. इन डीलिंग विथ कम्युनिकेबल डिसीजेस अँड ट्रॉमा, काही अपघात आणि कम्युनिकेबल डिसीजेस जर काही कन्सिडर केले तर आपली लॉंगर लाईफ स्पॅन वाढलेली आहे. हे कशाच्या आधारे कळून येतं आपल्याला, सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट काही झालेले आहेत असं आपण समजू. पण अजून पण जर तसा विचार केला, बट यट एन्शुरिंग हेल्थ रिमेन्स ए क्वेश्चन मार्क. असं जरी असलं तरी अजून पण आपल्याला खात्रीदायक असं काही हेल्थच्या संदर्भात सांगता येत नाही. तो एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. द प्रॉब्लेम इज इन द रॉंग अझम्पशन. आणि हा प्रॉब्लेम कशामुळे आहे, तर चुकीच्या मान्यतेमुळे आहे. आणि ती मान्यता काय आहे, ह्युमन बिईंग मीन्स बॉडी. ह्युमन बिईंग म्हणजेच एक बॉडी आहे, असं चुकीचं मान्यता असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे असं म्हणलं त्यांनी. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. मग ह्या अझम्पशन नुसार जर गेलं आपण, तर हॅपीनेस इज सॉट ओके थ्रू फेवरेबल सेन्सेशन थ्रू आवर बॉडी. मग आपल्याला जी काही आनंद मिळणार आहे तो ह्या बॉडीच्या द्वारे मिळणार आहे. आणि ही बॉडी आनंद तो कसा घेणार आहे, फेवरेबल सेन्सेशन्स म्हणजे 5 इंद्रियांद्वारे काही गोष्टी आपल्याला मिळणार आहे, माहिती मिळणार आहे, त्यातून आपण आनंद जर घेणार आहोत, तर हे अशा प्रकारे आनंद घेतला जाईल ह्या चुकीच्या समजुतीमुळे. बॉडी म्हणजेच ह्युमन बिईंग म्हणजेच बॉडी आहे असं असल्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने आनंद घेतला जाईल, ह्या 5 सेन्सेस कडून आनंद घेतला जाईल. पुढे जाऊन फर्दर हे जे काही अझम्पशन आहे, ह्या अझम्पशन मुळे काय होणार आहे, तर फिजिकल फॅसिलिटीज लागतात. ठीक आहे, हॅपीनेस मिळवण्यासाठी फिजिकल फॅसिलिटीज लागतात आणि त्या मोठ्या प्रमाणावरती त्यांची डिमांड लक्षात घेतल्यामुळे आपण जास्तीत जास्त आपले एफर्ट्स हे फिजिकल फॅसिलिटीज मिळवण्याच्या मागे देणार आहोत. बिकॉज ऑफ विच एक डिसऑर्डर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या स्वतःमध्ये ऍज अ ह्युमन बिईंग येणार. त्या डिसऑर्डरचं नाव आहे सायकोसोमॅटिक. ठीक आहे, डिसऑर्डर which is related to I or self, and somatic which is related to body. In short, if there is no any kind of coordination between self and body, then such kind of situation we can call it as psychosomatic disorder. जिकडे सेल्फचा आणि बॉडीचा एकमेकांशी असा काहीही संबंध नाही, एकमेकांची ते कोएक्झिस्टन्स मध्ये नाहीत, सहअस्तित्वामध्ये जगत नाहीत सेल्फ आणि बॉडी, त्याच्यामुळे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर येतो आपल्यामध्ये. जी डिसहार्मनी आहे त्यालाच आपण डिसहार्मनी पण म्हणू.
म्हणजे सेल्फ काहीतरी सांगतो बॉडीला, बॉडी विल नॉट लिसन, बॉडी विल नॉट परफॉर्म ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बाय सेल्फ ऑर बॉडी, बिकॉज ऑफ विच वी आर कॉलिंग दॅट डिसीज ऑर प्रॉब्लेम ॲज सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम. आणि हा प्रॉब्लेम येण्यासाठी येण्याचं कारण काय की आय एम दी बॉडी असं समजणे, असं मानणे. हॅलो बरोबर पर्यंत Yes, sir. समजतं का? बघा ना, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर कोणाला नसावा, तो असेल तर त्याच्यावरती काम करा. जी बॉडी, जो सेल्फ सांगणार आहे त्या प्रकारे बॉडीने काम केलं पाहिजे. त्याला म्हणायचं की आपली बॉडी ही को एक्झिस्टन्स मध्ये आहे आणि आपल्याला कुठला डिसऑर्डर नाही, सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम नाही आपल्याला, असं आपण समजायचंय. बरोबर. हॅलो देर इज अ Yes, sir. नीड टू अंडरस्टँड ह्युमन बिईंग. त्याच्यासाठी ह्युमन बिईंग समजून घेतला पाहिजे आपण. मानव म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. इट इज काय आहे तर हा को एक्झिस्टन्स आहे सेल्फ आणि बॉडीचा. सेल्फ आणि बॉडी ह्या दोघांमध्ये सहअस्तित्व असणे म्हणजेच ह्युमन बिईंग आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. द सिग्निफिकंट पार्ट इज हॅव्हिंग द फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन इन दी सेल्फ. मग ह्या सेल्फ मध्ये सेल्फ रेग्युलेशनची फिलिंग असणे. मग सेल्फ रेग्युलेशनची फिलिंग ही 3 जबाबदाऱ्यांमुळे येते: नर्चरिंग, प्रोटेक्टिंग आणि राईट युटिलायझेशन. कळलंय का हे? हॅलो, ह्या 3 गोष्टींमुळे सेल्फ रेग्युलेशनची फिलिंग येते सेल्फ किंवा आय मध्ये. दिस कॅन हॅपन ओनली वेन दी सेल्फ इज इन दी हार्मनी. आणि हे फक्त शक्य कधी आहे? ज्यावेळेस आपला सेल्फ हा हार्मनीमध्ये असतो, सेल्फ हा सुसंवाद साधत असतो, त्याच वेळेस सेल्फ रेग्युलेशन इज पॉसिबल. देअर इज राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग इन दी सेल्फ. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये योग्य समज आणि योग्य भावना आहेत सेल्फ बद्दलच्या. विथ ए फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन द सेल्फ विल नॅचरली नर्चर. मग सेल्फ रेग्युलेशनची जर फिलिंग असेल सेल्फ मध्ये, स्वतःमध्ये, त्यावेळेस नॅचरली, नैसर्गिकरित्या पोषण होणार आहे आपल्या बॉडीचं आणि आपल्या स्वतःचं. नैसर्गिकरित्या आपलं संरक्षण होणार आहे, आपलं आणि आपल्या बॉडीचं. नैसर्गिकरित्या बॉडी ही योग्य प्रकारे वापरली जाणार आहे. आणि ह्याचा रिझल्ट काय आहे? रिझल्टिंग इन हेल्थ ऑफ आवर बॉडी. आणि ह्याचा परिणाम काय आहे तर आपली बॉडी जी काय आहे ती हेल्दी होण्यासाठी ह्याचा परिणाम आहे. हॅलो, परिणामी आपली बॉडी ही हेल्दी होणार, असं पण म्हणू आपण मराठीत. हॅलो, हॅलो सर. Yes, sir. बरोबर. आवाज येतो? हॅलो, हा येस सर. हा. मग टेक अवे जो आहे तो तुम्ही वाचा, तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे. प्रोग्राम फॉर सेल्फ रेग्युलेशन अँड हेल्थ. मग ह्याच्यासाठी काही प्रोग्राम आहे का? ठीक आहे. जिथे आपण सेल्फ रेग्युलेशन करू आणि ऑटोमॅटिकली बॉडीमध्ये आपली हेल्दी बॉडी ही कंडिशन किंवा स्टेट किंवा सिच्युएशन आपल्याला आणता येईल आपल्या बॉडीमध्ये. मग आधी डिस्कस केल्याप्रमाणे, ठीक आहे, ऍज वी डिस्कस अर्लियर, फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन इज द फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इन दी सेल्फ. आणि ती कशाची आहे? फॉर नर्चरिंग, प्रोटेक्टिंग अँड राईट युटिलायझेशन ऑफ बॉडी. we can now detail in further. We can understand its detail okay in further. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण बघतोय आता की नर्चरिंग दी बॉडी म्हणजे काय. प्रोग्राम जर बघितला तिकडे सेल्फ रेग्युलेशन आणि हेल्थ साठी, तर तिथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्याला फिलिंग पाहिजे. कशाचं फिलिंग पाहिजे तर फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे सेल्फ मध्ये. आणि ते फिलिंग कसलं पाहिजे तर सेल्फ रेग्युलेशनचं, फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन. आणि फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन हे कशा पद्धतीने येते तर नर्चरिंग अवर बॉडी, प्रोटेक्टिंग अवर बॉडी अँड राईट युटिलायझेशन ऑफ अवर बॉडी. कळलं काय? हॅलो, त्याच्यामध्ये पहिला पॉइंट बघतोय आपण, हाऊ टू नर्चर अवर बॉडी. जाऊया पुढे. हॅलो, येस सर. हा. So nurturing means providing the necessary inputs to the body. आता नर्चरिंग दी बॉडी, पोषण बॉडीचं करायचं आहे. ही बॉडी आहे आणि ह्या बॉडीचं पोषण करायचं. पोषण करायचं म्हणजेच काय करायचं आहे तर आपल्याला काही गोष्टी, चांगल्या गोष्टी ऍज अ इनपुट म्हणून ह्या बॉडीला द्यायला लागणार. बघा आहे ना कसं आहे. सर्टन थिंग्स वी विल बी गिव्हिंग इन द फॉर्म ऑफ इनपुट टू दिस बॉडी. ही बॉडी असं समजा, ठीक आहे. बॉडी म्हणजे सेल्फ पण आहे इकडे आणि बॉडी पण आहे, ठीक आहे. सेल्फ अँड आय अँड सेल्फ अँड बॉडी.
and certain inputs if will be giving, because of which this body will be converted into असल्या बॉडीत कन्वर्ट होणार ती हेल्दी बॉडी. काय अडचण? हॅलो हॅलो, समजलं काय? हॅलो, येस. येस सर. म्हणजे आपली सुरुवातीला असं लक्षात घ्या की ऍज अ ह्युमन बिईंग दिस इज आवर बॉडी. ओके, इफ आय वॉन्टेड टू कन्वर्ट दिस बॉडी इन टू हेल्दी बॉडी, सर्टन इनपुट्स आय विल हॅव टू गिव्ह टू माय बॉडी, देन ओनली दिस बॉडी कॅन बी कन्वर्टेड इन टू हेल्दी बॉडी. मग ते हेल्दी बॉडी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी देर आर सर्टन राईट इनपुट्स विच वी नीड टू गिव्ह टू अवर बॉडी, थ्रू विच वी कॅन नर्चर अवर बॉडी विदाउट डिस्टर्बिंग हार्मनी. इकडे आपल्या बॉडी मधल्या असलेल्या हार्मोनीला डिस्टर्बन्स न करता हाऊ वी कॅन नर्चर आवर बॉडी, त्याच्यासाठी काही इनपुट्स द्यायला लागतील. तर ते इनपुट्स हे खालील प्रकारे आहेत, प्रमाणे आहेत. म्हणून आपण 8 इनपुट्स आहेत, एक 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 समजून घेतोय आपण. 1A 1B 2A 2B 3A 3B 4A 4B असे दिलेले आहेत ते. ठीक आहे. फर्स्ट वन इज इनटेक, रुटीन, फिजिकल लेबर, एक्सरसाइज, बॅलन्सिंग इंटरनल, इथपर्यंतच वाचायचं. 3B हा अँड बॅलन्सिंग हेल्थ, बॅलन्सिंग ब्रीथिंग ऑफ आवर बॉडी, एक्सटर्नल ऑर्गन ऑफ आवर बॉडी, असं वाचा, हे सेपरेट वाचायचं. ठीक आहे. 3B. 4A मेडिसिन, 4B ट्रीटमेंट. So these 8 points which will be the input actually to our human body, and it once we will give this input, then processing will be done on our body which will be resulting into healthy body. मग प्रत्येक पॉइंटचा अर्थ समजून घेतो आपण आता. ठीक आहे. इनटेक 1A म्हणजे इनटेक. ठीक आहे. इन द फर्स्ट पार्ट इज द इनटेक. इनटेक म्हणजे बॉडीच्या आतमध्ये काही गोष्टी घेतल्या जाणार आहेत. ठीक आहे. ऑल द बॉडी टेक्स इन, जे आपले हे शरीर त्या गोष्टींना आतमध्ये घेणार आहे. टेक्स इन, आतमध्ये घेणे. इट इन्क्लुड्स एअर इट ब्रीथ्स, त्याच्यामध्ये हवा येते जे श्वसनाद्वारे आपल्या शरीराच्या आतमध्ये जाणार आहे. द वॉटर इट ड्रिंक्स. ठीक आहे. वॉटर जे आहे ते पिलं जात आहे आपल्याकडून. ठीक आहे. ते आतमध्ये बॉडीचे जाणार. सनलाइट इट ऍब्सॉर्ब, सूर्यप्रकाश जो काही आहे तो आपली स्किन जे काही आहे ते ऍब्सॉर्ब करणार आहे. फूड गिव्हन टू इट, आणि जे काही अन्न आहे ते पण अन्न आपली बॉडी ग्रहण करणार आहे, त्यातून आपल्याला एनर्जी मिळते. सो these are the different types of inputs which are required in the form of intake, and let us consider it as an intake to our body through which our body will be getting nourishment. पहिला पॉइंट कळला का? 1A. हॅलो हॅलो. येस सर. So 1B, which is routine actually. Now let us try to understand what is meant by routine. So routine is nothing but the activities which will be carried out on daily basis from our side. Okay, such for example sleep आहे इकडे. बघा ना, प्रत्येक वेळेस बॉडीला आपण आपल्या बॉडीला रेस्टची गरज आहे. तो स्लीपिंग इज वन काइंड ऑफ रुटीन ऍक्टिव्हिटी म्हणून आपण. वॉकिंग अप म्हणजे चालणे. क्लिनिंग दी बॉडी व्हेन विल बी टेकिंग बाथ, ज्यावेळेस आपण स्नान करतो, आंघोळ करतो, त्यावेळेस आपली बॉडी क्लीन करतो आपण. ठीक आहे. इटिंग म्हणजे खाणे. डुईंग फिजिकल वर्क. So these are the some of the examples where actually we are calling these activities as routine activities, where on regular basis we'll be doing certain kind of activities where body will be maintained as a healthy body. आपली बॉडी we can keep our body as healthy body. आपल्या बॉडीला आपण हेल्दी बॉडी, आरोग्यदायी बॉडी असं ठेवू शकू. त्याच्यासाठी वी शुड एन्श्युअर अ प्रॉपर प्रोग्राम फॉर स्लीपिंग. त्याच्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे झोप होणं गरजेचं आहे. चालण्याची ऍक्टिव्हिटी आपण केली पाहिजे. क्लिनिंग दी बॉडी दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड. वी नीड टू टेक फूड, जे इकडे कव्हर झालेलं आहे. इंटेक मध्ये फूड कव्हर झालेलं आहे इकडे. ठीक आहे. पण ऍक्च्युली फूड नुसतं घेऊन, तर ते फूड नुसतं समोर ठेवून चालणार नाही. ते आपल्याला घ्यायला लागेल. आणि ती इटिंग इज दी प्रोसेस वेअर ऍक्च्युली वी आर टेकिंग इन. ओके, टेकिंग इन फूड वी आर टेकिंग इन असं म्हणू आपण. ठीक आहे. इन द फॉर्म ऑफ इटिंग. अँड डुईंग फिजिकल वर्क वेअर समटाइम्स विल बी डुईंग, हे पुढे येईल बरं का, फिजिकल लेबर अँड एक्सरसाइज.
Doing physical work actually it is related to physical labor and exercise that we will see, but these are these some of the activities. Okay, with these activities, what is happening? Regular routine task will be completed from our body, because of which our body will be healthy body. जर आपण झोप कमी घेतली तर बॉडी आपली हेल्दी राहते का? हॅलो, एक एक्झाम्पल. No, sir. तर प्रॉपर झोप घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या रुटीन ऍक्टिव्हिटी ज्या काही आहेत त्या रुटीन ऍक्टिव्हिटी बॉडीने केल्या पाहिजेत. जर त्या ऍक्टिव्हिटी रुटीन होत नसतील तर बॉडी आपली हेल्दी नसणार आहे. तर हा 1A पार्ट होता. लेट अस मूव्ह टुवर्ड्स 2A वेअर फिजिकल लेबर. हे समजून घेऊ आपण. द बॉडी नीड्स ॲडेक्वेट मुवमेंट टू मेंटेन हेल्थ. जर बॉडी विचारात घेतली तर त्या बॉडीला एक मुवमेंट काय बघा, निश्चित प्रकारच्या एक प्रकारची त्या बॉडीची हालचाल झाली पाहिजे हेल्दी राहण्यासाठी. हा पहिला पॉइंट आहे. लेबर इज द वर्क ऑन द रेस्ट ऑफ नेचर. लेबर म्हणजे मराठीत अर्थ श्रम करणे असं घेऊ आपण, किंवा श्रम घेऊया. बघा ना, शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये जातो त्यावेळेस तो कष्ट करतोय, श्रम करतो, त्याला आपण लेबर असं म्हणू. लेबर इज द वर्क ऑन द रेस्ट ऑफ नेचर, म्हणजे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन काही श्रम करतो. असं श्रम करणे गरजेचं आहे आपल्या बॉडीसाठी. आपल्या बॉडीमध्ये हेल्थ 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 मेंटेन करण्यासाठी श्रम गरजेचं आहे. आहे का हो? हॅलो, काही फिजिकली Yes, sir. हालचाल बॉडीच्या झाल्या पाहिजेत. त्या फिजिकली हालचाल बॉडीच्या होण्यासाठी त्या बॉडीच्या हालचाली ह्या निसर्गाच्या सानिध्यात होणं गरजेचं आहे. रेस्ट ऑफ द नेचर. Few hours of labor a day provides a sufficient body movement to keep the body in good health. मग काही तासांचा श्रम एका दिवसामध्ये ते प्रोव्हाइड करतात आपल्या बॉडीला सफिशियंट बॉडी मुवमेंट, योग्य प्रकार काय म्हणणार, पुरेशी बॉडीची हालचाल होण्यासाठी. ठीक आहे, हे श्रम मदत करतं आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एक गुड हेल्थ मेंटेन होते किंवा आपण ठेवू शकतो. ठीक आहे. इट ऑल्सो एन्श्युअर्स प्रोडक्शन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. मग शेतकऱ्याचं जर एक्झाम्पल घेतलं तिकडे, तर शेतकरी हा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तो कष्ट करणार आहे. त्याच्या दिवसातले काही तास तो कष्ट करणार आहे. त्याच्याद्वारे त्याची बॉडी ही हेल्थी मेंटेन होणारच आहे. प्लस त्याला काही फिजिकल फॅसिलिटीज पण मिळणार आहे. ज्यावेळेस त्याचं पीक चांगलं येणार, येतं का लक्षात, त्यावेळेस त्याला पैसा मिळणार आहे, संपत्ती मिळणार आहे. इट मीन्स physical labor is helping us in two ways where we can keep our body healthy, and number two, we can ensure production of physical facilities. समजलं? फिजिकल लेबर. हॅलो, Yes, sir. काय अडचण? अडचण काय? No, sir. A life which includes appropriate intake. मग लाईफ जर आपण कन्सिडर केली तिकडे, तर अशा काही गोष्टी जिकडे आपल्या शरीरामध्ये घेतल्या जातील, रुटीन गोष्टी आहेत, रेग्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून विच विल बी परफॉर्म्ड बाय आवर बॉडी. लेबर आहे जे आताच बघितलं आपण, वुड बी जनरली सफिशियंट टू कीप दी बॉडी इन अ गुड हेल्थ. एवढ्या 3 गोष्टी बघा ना, काय काय म्हणलं. इंटेक म्हणजे योग्य आहार, योग्य पाणी, काय बघा ना, वेगवेगळ्या गोष्टीचा इंटेक घेणे बॉडीमध्ये. रुटीन वर्क ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रुटीनली करणे, फिजिकल लेबर, एवढ्या 3च गोष्टी आहे ना. दिस 3 थिंग्स आर सफिशियंट ऍक्च्युअली टू मेंटेन गुड हेल्थ इन आवर बॉडी. हावेवर असं जरी असलं, इफ वी आर नॉट एबल टू डू दॅट, आणि ह्या 3 गोष्टी जर आपण करू नाही शकलं, तर इन स्पाइट ऑफ दिस एफर्ट देअर इज सम डिसहार्मनी इन दी बॉडी. आणि ह्या 3 गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे नाही केल्या तर डिसहार्मनी येणार आहे आपल्या बॉडीमध्ये. देर आर सम मोर आस्पेक्ट्स ऑफ प्रोग्राम फॉर सेल्फ रेग्युलेशन अँड हेल्थ. आणि मग ह्या 3 गोष्टी जर आपण, त्यांनी थोडक्यात काय सांगितलं बघा, ह्या 3 गोष्टी, दिस 3 थिंग्स, इंटेक, रुटीन अँड फिजिकल लेबर, these 3 things are first and most important. These 3 things are sufficient with which we can maintain health in our body. But due to some reasons, if it is not possible for us to take care of intake, sub-routine and physical labor, then remaining किती राहिले बघा ना,
remaining 5 things are important which we need to take care, then only we can maintain our body, then only we can maintain health in our body. बरोबर? Hello. Yes, sir. फॉर एक्झाम्पल ह्या फिजिकल लेबरच एक एक्झाम्पल घेऊ आपण. प्रत्येकाला शेतामध्ये जाऊन कष्ट करणे शक्य आहे का हो? हॅलो. ज्याला शेतच नाहीये त्यांनी कसं करायचं? हॅलो. येतं का लक्षात? Yes, sir. मग त्याच्यासाठी काहीतरी मार्ग असला पाहिजे. तर तो मार्ग काय आहे की टू बी हा आहे. जर फिजिकल लेबर तुम्हाला शक्य नाही झालं तर घरामध्ये तुम्ही एक्सरसाइज करावा. हॅलो. बरोबर? Yes, sir. हा, मग त्याच्या संदर्भाचा हा टू बी आहे. If one is not able to do labor, he or she can do exercise for proper upkeep of the body. For proper upkeep चा अर्थ आहे देखभाल करणे. Proper upkeep of our body. काय अडचण? टू बी इकडे टू बी म्हणजे एक्सरसाइज आहे ऍक्च्युली. जर लेबर वर्क ठीक आहे, लेबर फिजिकल ऍक्टिव्हिटी विच इज नॉट पॉसिबल फॉर यू, इन सच केसेस ही ऑर शी कॅन डू एक्सरसाइजेस. मग ते घरात असेल किंवा बाहेर असेल, नो इश्यूज. फॉर प्रॉपर अपकीप ऑफ द बॉडी. Hello, sir. आवाज येईना. हॅलो. हॅलो. आवाज येतो का? ब्रेक होते, सर. आता येतो का? हॅलो. Yes, sir. हा, कुठपर्यंत समजलं? हा पॉइंट समजला का? कोण सांगेल? टू बी why exercise in which case exercise can be used. अजून एक दुसरा क्वेश्चन विचारतो मी. शेतकऱ्याला एक्सरसाइज करायची गरज आहे का सेपरेट? हॅलो. जसं आपल्याला आहे. हॅलो. No, sir. त्याचा एक्सरसाइज ऑटोमॅटिक होणार आहे. तो नेचरच्या सानिध्यामध्ये तो दिवसभर जो काही शेतामध्ये काम करणार आहे, जे काही श्रम करणार आहे, त्याच्याद्वारे त्याचं फिजिकल ऍक्टिव्हिटीज, फिजिकल लेबर म्हणून आपण होणार आहे. पण जिकडे फिजिकल लेबर ऍक्च्युली प्रत्यक्षात शक्य नाही, प्रत्येक जण शेतकरी नाहीये, ठीक आहे. इन सच केसेस यू कॅन डू एक्सरसाइज थ्रू विच यू कॅन मेंटेन हेल्थ इन युअर बॉडी. समजला का तो टू बी पॉइंट? Yes, sir. लेट अस मूव्ह टुवर्ड्स 3A. 3A मी वाचतो पहिल्यांदा आहे ना. 3A मध्ये काय सांगितलंय? बॅलन्सिंग इंटरनल बॅलन्सिंगच्या संदर्भाचा हा 3A पॉइंट आहे. देअर इज अ नीड फॉर कीपिंग द इंटरनल एज वेल एज एक्सटर्नल ऑर्गन इन हार्मनी बाय अप्रोप्रिएट मीन्स लाईक पोस्चर अँड मुवमेंट ETC. त्याचा अर्थ काय? हॅलो. सांगा. हॅलो. कोण बोलतंय का? कोण दुखा लागलाय ना बोलून? हॅलो. देर इज नीड म्हणजे गरज आहे. फॉर कीपिंग द इंटरनल म्हणजे आतल्या आपल्या बॉडीचे पार्ट्स ऍज वेल एज एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे बाहेरचे जे डोळ्यांना दिसतात त्याच्यामध्ये हार्मनी मेंटेन करणं गरजेचं आहे. बाय अप्रोप्रिएट मीन्स लाईक पोस्चर्स. आता ह्याचं एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही गाडी चालवताय ना, टू व्हीलर घ्या ना, टू व्हीलर चालवताय आणि टू व्हीलर चालवताना बॉडीचं पोस्चर व्यवस्थित नाही, तिकडे तुम्हाला शरीराच्या एक्सटर्नल पार्ट्सला आणि इंटरनल पार्ट्सला पण इजा व्हायची शक्यता आहे का हो? हॅलो. एक छोटासा एक्झाम्पल, माहित नाही प्रॉपर आहे येस की सर. नाही. तुम्ही जर व्यवस्थित गाडीवरती न बसता जर गाडी चालवली तर तुमच्या एक्सटर्नल ऑर्गन्स आणि इंटरनल ऑर्गन्स या दोन्ही ऑर्गन्सला, ठीक आहे, इजा होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस तिकडे इंटरनल आपले ऑर्गन्स बॉडीचे आणि एक्सटर्नल आपले बॉडीचे ऑर्गन्स ह्याच्यामध्ये हार्मनी मेंटेन ठेवण्यासाठी एक एक्झाम्पल दिलं त्यांनी. पोस्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कशी बॉडीचं पोस्चर म्हणजे काय म्हणूया आपण इकडे मराठीत काय म्हणणार? हॅलो.
अभ्यास करताना एका विशिष्ट पद्धतीने बसायला पाहिजे आपण. तिकडे आता मी हेच एक्झाम्पल दिलं का नाही माहित नाही तुमच्या डिव्हिजनला. 100मध्ये एक 4 विद्यार्थी सोडू आपण, बाकीचे मोस्टली जर तुम्ही अभ्यासाला बसला तिकडे तर एका विशिष्ट पोश्चर मध्ये आपण बसलं पाहिजे, ताठ बसलं पाहिजे, व्यवस्थित पुस्तक ठेवलं पाहिजे. जर तिकडे तुमच्या काय म्हणणार बघा, स्पायनल कॉर्ड मध्ये जर तिकडे तुम्ही बाक जर ठेवला तिकडे, तर तिकडे हळूहळू तुमचं जे काही तुम्ही अभ्यास करताय तो लक्षात येईल की नाही माहित नाही. हॅलो. So posture is also important if you will be doing study, is it? Some exceptional cases, let us not consider those exceptional cases. जिकडे तुम्हाला झोपून अभ्यास छान प्रकारे होत असेल तर तो काही व्यक्तींसाठी, काही पर्सनसाठीच होऊ शकेल. सगळ्यांसाठी जर ते लागू झालं तर लोक झोपून टाकणार आहेत. हॅलो हॅलो. येस सर. येस सर. मग काही जणांच्या बाबतीत कसं आहे की एक्सटर्नल आणि इंटरनल जे काही ऑर्गन आहेत त्याच्यामध्ये हार्मनी पाहिजे. म्हणजे आपण अलर्ट कधी असणार आहे, जर व्यवस्थित बसलं तर अलर्ट असू आपण. जर झोपून एखादी ऍक्टिव्हिटी करत असेल तर आपला अलर्टनेस नसणार आहे तिकडे. बघा आहे ना, पोश्चर, आपली बॉडीचे ऑर्गन जे काही ते वेगळ्या प्रकारे बिहेव करू शकतील, माहित नाही मला. हॅलो. येस सर. internal body organs and external body organs, we need to maintain proper harmony, and one example, posture is very important. तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटर वरती जर काही काम करायसाठी जर तिकडे वापरत असेल कम्प्युटर, त्यावेळेस पण बसताना तुमच्या बॉडीचं पोश्चर हे योग्य प्रकारे पाहिजे. अदरवाईज स्लोली व्हॉट विल हॅपन, देर विल बी डिफरंट काइंड्स ऑफ बोन प्रॉब्लेम्स म्हणू आपण. पाठीचे त्रास, हाताचे त्रास, मणक्याचे त्रास तुम्हाला भविष्यामध्ये येणार आहेत. हॅलो. येस सर. तर त्याच्या संदर्भातचा हा पॉइंट नंबर 3 आहे. इकडे बॅलन्सिंग इंटरनल ऍज वेल एज एक्सटर्नल. आता एक्सटर्नल पण घेतोय आपण, बॅलन्सिंग ब्रीथिंग ऑफ अवर बॉडी. आता इकडे पुढे जाऊन बरं का, ह्या 4 गोष्टी जर शक्य नाही झाल्या, कुठल्या इंटेक पण व्यवस्थित नाही आपला, आपण खातोय हे कसं खातोय काय बघा ना, रुटीन ऍक्टिव्हिटी डिस्टर्ब आहेत, फिजिकल लेबर आपण थोडस करू नाही शकत, एक्स्ट्रा एक्सरसाइजेस पण मी करू नाही शकत. मग ह्या 2 गोष्टी तरी आपण कमीत कमी केल्या पाहिजे, जिकडे वी आर मेंटेनिंग हार्मनी इन इंटरनल as well as external parts of our body. And number 3B, which is very important, balancing breathing of our body, external organs of our body. ह्याचा अर्थ काय बघा. किती जणांना प्राणायाम आणि योगा माहिती आहे? हॅलो, डू यू नो प्राणायाम योगा? येस सर. हा, Yes, त्याला sir. आपण Yes, sir. एक्सरसाइज, वी कॅनॉट कॉल इट एज एक्सरसाइज. त्याला आपण एक्सरसाइज असं म्हणू नाही शकत. एक्सरसाइज मध्ये फिजिकली थोडस कष्ट केलं जातं, श्रम घेतले जातात. बट इन केस ऑफ प्राणायाम आपण शारीरिक कष्ट करत नाहीये, ठीक आहे, फक्त ब्रीदिंग म्हणजे इनहेल अँड एक्झेल, श्वास आतमध्ये घेणे आणि बाहेर सोडणे, ही ऍक्टिव्हिटी आहे ज्याला ब्रीदिंग म्हणतो आपण. ब्रीदिंग इज ए सिग्निफिकंट ऍक्टिव्हिटी ऑफ आवर बॉडी. मग ब्रीदिंग ही सगळ्यात महत्वाची एक ऍक्टिव्हिटी आहे आपल्या शरीराची. बॅलन्सिंग, मग तिकडे नियंत्रण साधनं आहे ना ह्या ब्रीदिंग वरती ऑफ आवर बॉडी इज नेसेसरी थ्रू अप्रोप्रिएट ब्रीदिंग एक्सरसाइजेस. ते ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजेच प्राणायाम आणि योगा म्हणतोय आपण, जिकडे आपण इनहेलेशन आणि एक्झेलेशन ह्याच्यावरती कंट्रोल ठेवत, आपल्या ब्रीदिंग वरती, आपल्या श्वासोच्छ्वासावरती कंट्रोल ठेवत, वी आर ट्राइंग टू मेंटेन और वी आर बॅलन्सिंग आवर एक्सटर्नल ऑर्गन्स. बरोबर. मग जिकडे फिजिकल लेबर शक्य नाही, ऍटलिस्ट वी शुड गो फॉर प्राणायाम अँड योगा काइंड ऑफ सेशन्स. आणि ते करण्यासाठी ब्रीदिंग इज दिस सिग्निफिकंट ऍक्टिव्हिटी ऑफ आवर बॉडी. समजलं का हे? हॅलो. येस सर. मग आपल्या शरीराचं जे आरोग्य आहे, हेल्थ ऑफ आवर बॉडी कॅन बी मेंटेन्ड ओके बाय दीज 3 का 6 आहे बघा इकडे. 1 2 3 4 5 6 ओके, 6 आहे हे. त्याच्यामध्ये 1A 1B असल्यामुळे मला वाटतं हे त्यांनी 1, हे 2 आणि हे 3 असं मोजलं असावं, माहित नाही ना, त्याला 3 म्हणलं ते, पण ऍक्च्युअली 6 ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या. विथ दीज 6 ऍक्टिव्हिटीज वी कॅन मेंटेन हेल्थ इन आवर बॉडी डिस्पाइट दीज. हे सोडून पण, हे महत्वाचं आहे बरं का,
या 6 गोष्टी तर आहेतच आहेत जिकडे आपण हेल्थला काळजी घेऊ शकतो. इनस्पाइट ऑफ धीज ह्या 6 किंवा 3 गोष्टी सोडल्या, इफ देअर इज सम प्रॉब्लेम इन द हेल्थ ऑफ आवर बॉडी, तरी पण आपल्या बॉडीमध्ये हेल्थ रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असेल, देन वी नीड टू टेक मेडिसिन, तर आपल्याला तिकडे औषध घेण्याची गरज आहे. आहे का हो? हॅलो. Yes, sir. ह्या 3 किंवा 6 ऍक्टिव्हिटीने आपल्या बॉडीमध्ये आपण हेल्थ, आरोग्य मेंटेन करू शकतोय. असं जर असेल तरी पण समजा जर आपली बॉडी जर हेल्थ मेंटेन करू शकत नसेल, तर मग एकमेव पर्याय आहे आपल्याकडं, तो म्हणजे मेडिसिन, ज्याला इकडे मला वाटतं पोरे म्हणलेलं आहे. कुठे गेलं बघा. पोरे मेडिसिन. हॅलो, बरोबर. Yes, sir. मग वरच्या ज्या काही 6 ऍक्टिव्हिटी किंवा 3 ऍक्टिव्हिटीज ह्याच्यातून पण जर आपली बॉडी हेल्थ मेंटेन करत नसेल, तर मग एकमेव पर्याय असणार आहे, गोळ्या खायला लागणार आहेत आपल्याला, केमिकल्स आपल्याला आतमध्ये घ्यायला लागणार आहेत, विच इज हजार्डस. ओके, इन लॉंग टर्म आपल्या किडनी खराब होण्याची शक्यता आहे तिकडे. हॅलो हॅलो. Yes, sir. जास्त औषधं खाल्ल्यामुळे किडन्या खराब होतात, तिकडे पुढे जाऊन आपल्या बॉडीचा डॅमेज होऊ शकतो. तर मग ही गोष्ट टाळण्यासाठी आपल्याला ह्या लेवलला यायचंच नाही. आपल्याला वरती ज्या काही 6 किंवा 3 गोष्टी ज्या आहेत तिकडेच आपली बॉडी कशी हेल्थी राहील, ठीक आहे, त्याचा आपण विचार करायचा आहे. ह्यातून पण आपली बॉडी ह्या 6 गोष्टी किंवा 3 गोष्टीमधून पण जर बॉडी आपली हेल्थी राहत नसेल, देन ओनली वन ऑप्शन यू विल हॅव, दॅट इज मेडिसिन. गोळ्या औषध घेऊनच तुम्हाला बॉडी तुमची हेल्थी ठेवायला लागणार आहे. असा हा 4A पॉइंट आहे. जिकडे थोडस वाचतो मी बघा ना, बॉडी इज सेल्फ ऑर्गनाइज्ड. ऍक्च्युली बॉडी ही सेल्फ ऑर्गनाइज्ड आहे अँड नॅचरली इन हार्मनी. नैसर्गिकरित्याच ती सुसंवाद साधत आहे. इट इज एबल टू रिकवर इटसेल्फ. बघा आहे ना, काही वेळेस आपल्याला खर्चटलं तर ऑटोमॅटिक बरं होतं का? औषध प्रत्येक वेळेस लावायला लागतं. लहान प्रमाणात जर झाली असेल जखम. हॅलो हॅलो हॅलो. सर आवाज येत नाही आता येतो का? हॅलो. हा येस सर येतोय. मधूनच जातोय सर. हा, काय बघा हा ना, सर. मला वाटतं नेटवर्कचा इश्यू असेल, माहित नाही. सो काय सांगितलं मी, आवर बॉडी इज सेल्फ ऑर्गनाइज्ड नॅचरली इन हार्मनी असते आपली बॉडी, ठीक आहे. तर तिकडे कधी कधी बघा ना, एखादी छोटीशी जखम झाली किंवा छोटासा आजार झाला, तिकडे सर्दी झाली म्हणू आपण, किंवा थोडासा ताप आला म्हणू आपण, तर तिकडे ऑटोमॅटिक आपली बॉडी रिकवर होते का? कधी कधी प्रत्येक वेळेस औषध गोळ्या खाल्ल्यावरच आपली सर्दी जाते किंवा ताप जातो. हॅलो. रिकवर होते आपोआप. हा, मग ते कधी शक्य आहे? त्यांनी तिकडे म्हणलं की बॉडी इज सेल्फ ऑर्गनाइज्ड अँड नॅचरली इन हार्मनी. ज्यावेळेस ती नॅचरली हार्मनी मध्ये असते आणि सेल्फ ऑर्गनाइज्ड असते, ऑटोमॅटिकली समटाइम्स इफ यू विल बी फेसिंग स्मॉल हेल्थ काइंड ऑफ इश्यू, सो ऑटोमॅटिकली आवर बॉडी विल बी रिकवर्ड. ऑटोमॅटिक ती रिकवर होते, उपचार आपोआप केला जातोय फ्रॉम मेनी डिस्टर्बन्सेस. काही पण आपल्याला तिकडे अडथळे न येता आपली बॉडी ही ऑटोमॅटिक हील होते म्हणजे आपली बॉडी ऑटोमॅटिक रिकवर होते म्हणून आपण. ऑटोमॅटिक आपल्या बॉडीला काय म्हणणार, उपचार मिळतो तिकडे, बरोबर. येस सर. हा, बट इफ ड्यू टू सम रिझन्स, पण अशा काही कारण असतील, ठीक आहे, इट रन्स इन टू डिसहार्मनी. मग अशी काही कारण असतात तिकडे आपल्या बॉडीमध्ये डिसहार्मनी मेंटेन झालेली असते, बिकॉज ऑफ विच व्हॉट विल हॅपन, मेडिसिन इज हेल्पफुल इन टेकिंग केअर ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. मग त्यावेळेस आपल्याला औषध घेणं हे गरजेचं आहे, नॉन कम्युनिकेबल इलनेसेस ऍज वेल ऍज कम्युनिकेबल डिसीजेस. मग तिकडे काही साथीचे रोग असतील, आजार असतील, किंवा कसले नॉन कम्युनिकेबल म्हणजे कसले? एक झाले संसर्गजन्य आणि दुसरे संसर्ग होत नाही, त्याने वेगळ्या पद्धतीने होतात, ते त्याला नॉन कम्युनिकेबल इलनेसेस म्हणून, बरोबर. हॅलो. येस सर. समजलं का? चौथा पार्ट ए कशा संदर्भात आहे? त्या आधीच्या ज्या सहा गोष्टी बघितल्या किंवा 3 गोष्टी बघितल्या,
विथ विच वी कॅन मेंटेन हेल्थ इन आवर बॉडी. जर ते शक्य नाही झालं तर डेफिनेटली डिसहार्मनी येणार आहे आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्याला मेडिसिन्स घ्यायला लागणार आहे, केमिकल्स घ्यायला लागणार आहे, एक्सटर्नली औषध घ्यायला लागणार आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सुद्धा. ठीक आहे. आणि मग आपल्या बॉडीला आपण रिकवर करू शकू. हा 4A आहे, ज्याला इकडे 4A ला काय म्हणते इकडे, विथ द हेल्प ऑफ मेडिसिन्स ऑल्सो वी कॅन मेंटेन आवर हेल्थ. बरोबर. हॅलो. Yes, sir. ठीक आहे. आता चौथा बी जो आहे तो सगळ्यात एक्सेप्शनल म्हणू आपण. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित नाहीयेत. इनटेक व्यवस्थित नाहीये, रुटीन व्यवस्थित नाहीये, फिजिकल लेबर एक्सरसाइज नाहीये, बॅलन्सिंग इंटरनल ऑर्गन नाहीये, बॅलन्सिंग ब्रीदिंग नाहीये, मेडिसिन पण तुम्ही व्यवस्थित घेतलेल्या नाहीयेत, मे बी माहित नाही. ठीक आहे. देन ओनली देर विल बी वन लास्ट म्हणू आपण, लास्ट ऑप्शन विच विल हॅव, वी विल बी कॉलिंग इट एज ट्रीटमेंट, वेअर ऍक्च्युअली समटाइम्स यू नीड टू गेट ऍडमिटेड इन द हॉस्पिटल. त्यावेळेस आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन तो उपचार घ्यायला लागेल. ट्रीटमेंट म्हणजे काय बघा ना, उपचार घेणे, आणि ते उपचार घेण्यासाठी आपल्याला ऍडमिट व्हायला लागेल. हॅलो. हॅलो. Yes, sir. Sir. मग तिकडे म्हणलं आहे ना, इन दी इव्हेंट बॉडी इज नॉट इन अ स्टेट टू रिकवर इटसेल्फ. कधी उपचार घेतला जातं, कधी ऍडमिट होतं असं विचार करू आपण, ज्यावेळेस घेतलेला औषधाचा पण परिणाम होत नाहीये आपल्याला. आपण इनटेक व्यवस्थित घेतोय, फिजिकल लेबर करतोय, ऍक्टिव्हिटीज आपल्या चालू आहेत, योगा करतोय, प्राणायाम करतोय, ह्या पण गोष्टी आपल्या सोबत आहेत, औषधं पण व्यवस्थित घेतलेली आहेत. Then also it is not possible for us to maintain the health in our body. In such cases, what you need to do, you need to go to hospital, get admitted, and start and taking different kinds of ट्रीटमेंट आहे ना फ्रॉम द डॉक्टर. उपचार घ्यायला आपल्याला चालू करायला लागतील. बरोबर का? हॅलो. हॅलो. Yes, sir. थोडक्यात कोण सांगेल काय समजलं या 8 पॉइंट मधून? फास्ट. त्या 8 गोष्टी आपल्या बॉडीमध्ये हेल्थ मेंटेन करण्यासाठीच्या ह्या 8 गोष्टी आहेत, त्या कशा कशा आणि कधी उपयोगी पडणार आहेत? हॅलो. काय काय समजलं इकडे? हॅलो. हॅलो. फास्ट. हॅलो. सांगताय का कोण? हॅलो. 51 जण आहेत बरं का आपल्या मीटिंग मध्ये. जागे किती जण आहेत माहित नाही मला. कोण सांगू शकेल का 8 पॉइंट जे बघितले आपण, त्याच्याद्वारे ऍक्च्युली नर्चरिंग, बॉडीचं नर्चरिंग होणार आहे, नर्चरिंग म्हणजे पोषण होणार आहे. ते 8 पॉइंट्स काय आहेत आणि कधी कधी कुठले पॉइंट्स कामी येणार आणि कशा प्रकारे? हॅलो. Hello, sir. सांगा. सांगा. सांगा की. हॅलो. 8 पॉइंट समजलेत का? हॅलो. कोण ट्राय करतंय? काय बघा, कॉन्सन्ट्रेशन किती व्यवस्थित पाहिजे.
आणि समोर विशेष म्हणजे पॉइंट्स आहेत तिथे. जे पॉइंट्स आहेत काय समजलं ते सांगायचं आहे. जर एखादा पॉइंट नाही समजला तर एखादा पॉइंट समजलेला नाही पुढे जायचं. हॅलो. जाऊया पुढे जाऊया. काय तुम्ही सांगत नसेल तर मी रिपीट नाही करणार आहे तेच तेच 10 वेळा बरं का. हॅलो. आणि हे जे हेल्थ रिलेटेड जे घेतलेले नर्चरिंग दी बॉडी अँड these 8 points, actually these 8 points are mentioned in https://www.who.in. This is the website. Okay, if you visit this website, so this is the website of World Health Organization. WHO ऐकलं का? हॅलो. येस सर. Yes, sir. तर WHO च्या वेबसाईट वरती गेल्यानंतर ऍक्च्युली ही सगळी माहिती मेन्शन केलेली आहे. त्यातून हा पॉइंट घेतलेला आहे आपल्या सिलेबस मध्ये. जातोय मी पुढे. सांगता येईल का कोणाला? कोण सांगेल का? ट्राय करेल का? हॅलो सर. हा. बॉडी जर मेंटेन आणि हेल्दी बनवायची असेल तर आपल्याला 8 पॉइंट बघितले पाहिजेत. Very good. पहिला म्हणजे इनटेक, दुसरा रोटीन, तिसरा फिजिकल लेबर, रुटीन म्हणायचं. रुटीन. रुटीन, हा. तिसरा फिजिकल लेबर, चौथा एक्सरसाइज, पाचवा बॅलन्सिंग इंटरनल, 6वा बॅलन्सिंग ब्रीथिंग ऑफ बॉडी, एक्सटर्नल ऑर्गन्स ऑफ बॉडी, 7वा मेडिसिन आणि 8वा ट्रीटमेंट. तर हा. पहिला इनटेक मध्ये आपल्या रोजच्या जे ऍक्टिव्हिटीज असतात, पाणी पिणे किंवा श्वास घेणे किंवा हा. सनलाईट ऍब्सॉर्ब करणे, जेवणे, ह्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. दुसरा Okay. म्हणजे रुटीन मध्ये बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी आपली बॉडी क्लीन ठेवली पाहिजे, वेळेवर झोप घेतली पाहिजे, आवश्यक तेवढी झोप घेतली पाहिजे. बॉडीला जेवढी आवश्यक तेवढी झोप घेतली पाहिजे. चालणे ही ऍक्टिव्हिटी आहे. आपण चाललं पाहिजे. सच काइंड ऑफ फिजिकल वर्क ऍक्टिव्हिटीज ज्या आपण रुटीन मध्ये करतो त्या आपण केल्या पाहिजे. बरोबर. जावा पुढे. फिजिकल लेबर मध्ये फिजिकल लेबर म्हणले की शेतकऱ्याचं एक एक्झाम्पल लक्षात घ्यायचं. ऍक्च्युली शेतकरी हा शेतामध्ये जाऊन फिजिकल लेबर करतो. शारीरिक तो कष्ट घेतो, तिकडे श्रम करतो. बरोबर. येस सर. फिजिकल लेबर मध्ये कष्ट केलं पाहिजे. हा. आणि ते पण निसर्गाच्या सानिध्यात जर जाऊन केलं तर तिकडे हेल्दी बॉडी राहायसाठी मदत होते. आणि कधी कधी त्याच्यामुळे आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज पण मिळू शकतात. बरोबर. येस सर. पुढे जावा. चौथा आहे एक्सरसाइज. ज्यांना फिजिकल लेबर म्हणजे शेतात कष्ट करणे वगैरे शक्य नाही ना, त्यांनी एक्सरसाइज करायचं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट. 3A. बॅलन्सिंग इंटरनल अँड एक्सटर्नल ऑर्गन्स ऑफ बॉडी. तर स्लाइड दाखवा की त्यातलं बघून सांगते. बॉडीच्या आतल्या आणि बॉडीच्या बाहेरच्या पार्ट्स मध्ये काय असलं पाहिजे? हार्मनी असली पाहिजे. बरोबर. आणि ती कशी येते? बाय मेंटेनिंग अप्रोप्रिएट मीन्स ऑफ पोस्चर अँड मुवमेंट. हॅलो. येस सर. पुढे. ब्रीदिंग म्हणलं तिकडे. ब्रीदिंग. बॅलन्सिंग ब्रीदिंग ऑफ बॉडी. श्वासोच्छ्वास घेणे. बरोबर का? हॅलो. येस सर. येस सर. फिजिकल लेबर पण मला शक्य नाही, मी एक्सरसाइज पण करत नाही, मग मी इकडे बॅलन्सिंग ब्रीदिंग ऑफ बॉडी ऍटलिस्ट हे तर केलं पाहिजे. जिकडे प्राणायाम किंवा योगा म्हणू आपण, तिकडे प्रॉपर ब्रीथिंगचा एक्सरसाइज. ऍक्च्युली हा ब्रीदिंगचा सातवं एक्सरसाइज. मेडिसिन.
पहिल्या जास्त ऍक्टिव्हिटी करून पण जर आजारी पडलं तर मेडिसिन घ्यायची. बरोबर. आणि शेवटचा जो आहे तो कोणावरती वेळ येऊन ट्रीटमेंट येते. काय म्हणणार? ट्रीटमेंट पहिल्या असं ऍक्टिव्हिटी करून पण मेडिसिन पण घेऊन पण जरी आपली हेल्थ मेंटेन नाही झाला तर ट्रीटमेंट घ्यायची गरज पडते. हा. In such cases, sometimes we need to get admitted in the hospital. बरोबर. येस सर. जाऊया पुढे. हॅलो. येस सर. आता थोडंसं कोणीतरी वाचा बरं का, आणि थोडंसं समजून सांगायचा प्रयत्न करा. पहिला पॉइंट इकडे संपला, इकडे पहिला पॉइंट संपला. पहिला पॉइंट म्हणजे नर्चरिंग दी बॉडी संपला. नाव दिस इज द सेकंड पॉइंट, प्रोटेक्टिंग दी बॉडी. हाऊ वी कॅन प्रोटेक्ट आवर बॉडी. हे कोण वाचेल? हे वाचून सांगायचंय, जे ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे ह्याची. फर्स्ट. Protecting the body, providing a conducive physical environment includes कंडिसिव्ह, clothing. कंडिसिव्ह. हॅलो, कंडिसिव्ह. Protecting the body, providing a conducive physical environment includes clothing, shelter, etc. is all a part of protection of the body. म्हणजे आपण काहीतरी आपल्या शरीराला नैसर्गिक गरजा समाविष्ट केलेल्या असतात. त्यात क्लोथिंग मीन्स कपडे, शेल्टर, निवारा ही आपल्या शरीराला प्रोटेक्ट करणारे पार्ट आहेत बॉडीचे. राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. राईट युटिलायझेशन. दुसरा पॉइंट संपला तिकडे. दुसरा पॉइंट व्यवस्थित कंप्लीट करा. प्रोटेक्टिंग दी बॉडी म्हणजे बॉडीचं संरक्षण करणे. ठीक आहे. प्रोव्हाइडिंग ए कंडिसिव्ह फिजिकल एन्व्हायरमेंट. फिजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे भौतिक असं काहीतरी वातावरण आपण ह्या बॉडीला आपल्या पोषक अनुकूल. ठीक आहे. कंडिसिव्ह म्हणजे अनुकूल. हे आपण पुरवायला पाहिजे, प्रोव्हाइड करायला पाहिजे. इन्क्लुडिंग, मग त्याच्यामध्ये क्लोथ्स येतात. अन्न वस्त्र निवारा. त्याच्यामधलं अन्न जे आहे ते खाण्यासाठी म्हणू आपण, पोटाच्या आतमध्ये जाते, इंटेक मध्ये ते संपलं. शेल्टर, कपडे आणि निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा. ठीक आहे. कपडे आणि जो निवारा आहे त्याने ऍक्च्युली काय होतं, आपलं प्रोटेक्शन होते. निवाऱ्यापासून काय होते, नैसर्गिकरित्या आपलं संरक्षण होतं. बरोबर. हॅलो. येस सर. येस सर. आणि कपड्यांमुळे काय होते, थंडी वगैरे वाजत नाही आपल्याला. बघा, सांगा आता, वाचा पुढचं. नंबर 3. हॅलो. सांगा. कोण सांगते? राईट युटिलायझेशन ऑफ बॉडी म्हणल्यानंतर तिकडे राईट युटिलायझेशन ऑफ बॉडी वुड मीन, याचा अर्थ काय आहे, इट इज युज्ड इन प्रोसेस फॉर फुलफिलिंग ह्युमन ऍस्पायरेशन. मी सांगितलं तिकडे, ऍज अ ह्युमन बिंग आपण जगत असताना आपला काहीतरी हेतू आहे जगण्यामागे, असलाच पाहिजे तो. ठीक आहे. मग ह्युमन ऍस्पायरेशन ज्या काय, आपल्या महत्वाकांक्षा काय आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. विच इज बेसिकली द नीड ऑफ सेल्फ. आणि ती गरज आहे सेल्फची किंवा आईची म्हणू आपण. इफ वन इज युजिंग दी बॉडी इन प्रोसेस ऑफ फुलफिलिंग दी नीड ऑफ सेल्फ,
जर आपली ही काही जी काही गरज आहे सेल्फची ह्या बॉडीसाठी, तर त्याला आपण काय म्हणतोय, त्या हेतूसाठी जर त्या पर्पज साठी जर फुलफिल करणारी जर आपली नीड असेल, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणूया की राईट युटिलायझेशन ऑफ आवर बॉडी झालं. इट वुड इन्क्लूड वर्क विथ रेस्ट ऑफ नेचर. त्याच्यामध्ये मग आपण एखादं काम करत असाल तर ते निसर्गाला अनुसरून असावं, ठीक आहे. विच विल हेल्प अस टू प्रोड्यूस द फिजिकल फॅसिलिटी रिक्वायर्ड फॉर द बॉडी. आणि त्यातून आपल्याला फिजिकल फॅसिलिटी जी काही आहे या बॉडीची गरज म्हणू लागणारी गोष्ट ही आपण प्रोड्यूस करू शकू. त्यालाच म्हणलेलं आहे की राईट युटिलायझेशन ऑफ आवर बॉडी. हॅलो हॅलो, Yes, sir. येईल का सांगता एकदा? Yes, sir. व्हॉट इज मीन बाय राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी? Yes, sir. हा, Right utilization of body means आपल्या महत्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या. हा, हा, हा. ही बेसिक आणि गरज ती आहे सेल्फची. आपल्या आपल्या बेसिक ऍस्पायरेशन, आपल्या बेसिक fulfill. महत्वाकांक्षा पूर्ण करणे ही सेल्फची बेसिक गरज आहे. हॅलो, मूलभूत म्हणू आपण, मूलभूत गरज आहे. हा, पुढे सांगा. पुढे वाचा, पुढे सांगा. आपण जर ह्या ह्युमन ऍस्पिरेशन जर बॉडी यूज करून नेचरच्या सानिध्यात राहून जर कम्प्लीट करत असेल, जर कोणी फुलफिल करत प्रोसेस ऑफ फुलफिलिंग मध्ये जर ही जर स्वतःची नीड सेल्फची नीड असं हे समजत असेल तर ते राईट युटिलायझेशन असेल बॉडीचं. कसं कसं जुळवताय बघा. फुलफिलिंग If ह्युमन ऍस्पायरेशनचा अर्थ काय आहे की मानवी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण करणे ही जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये आपली स्वतःची गरज आहे ही ऍक्च्युली सेल्फ किंवा आयची ही बेसिक मूलभूत गरज आहे. काय मूलभूत गरज आहे? फुलफिलिंग ह्युमन ऍस्पायरेशन, आपल्या स्वतःच्या मानवी महत्वाकांक्षा पूर्ण करणे ही सेल्फ किंवा आयची बेसिक गरज आहे. आणि त्याच्यासाठी जर आपली बॉडी जर काही प्रोसेस एखादी करत असेल तर त्याला राईट युटिलायझेशन असं म्हणतोय आपण. हॅलो, त्याच्यासाठी जर आपली बॉडी वापरली जात असेल, ठीक आहे, वन इज युजिंग दी बॉडी इन दी प्रोसेस ऑफ फुलफिलिंग दी नीड्स ऑफ सेल्फ, देन इट इज कन्सिडर्ड ऑर कॉल्ड ॲज राईट युटिलायझेशन ऑफ आवर बॉडी. हॅलो, सांगा परत एकदा करेक्ट करून, समजलं का? हॅलो हॅलो, कोण सांगताय का एकदा? आपण इकडे थांबतोय बरं का. बरीच बडबड झाली बरं का. मी काय सांगत नाहीये. झालेल्याच गोष्टीत आपण रिव्हिजन काइंड ऑफ बघतोय या, जे ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे आपण ह्याच्या संदर्भात, राईट युटिलायझेशन ऑफ आवर बॉडी, तेच थोडस डिटेल मध्ये दिलेलं आहे इथे. हॅलो, लास्ट 2 minutes. What is our basic see here, as a human being we have some basic human aspirations, and there is a process where actually we'll be fulfilling our requirements. सलग होते, मी शेवटचं घ्यायचं. हॅलो, ठीक आहे. हॅलो, आवाज येतो का? Yes, sir. yes, येस सर. थांबूया का इथे?
कोण एकदा सांगेल का राईट युटिलायझेशन ऑफ बॉडी शॉर्ट मध्ये? हो. राईट युटिलायझेशन ऑफ बॉडी म्हणजे की ते यूज केलं जातं प्रोसेस ऑफ फुलफिलिंग ह्युमन महत्व फुलफिल करण्यासाठी जी बेसिक नीड आहे स्वतःची म्हणजे सेल्फची. इट इज द वन युजिंग द बॉडी इन द प्रोसेस ऑफ फुलफिलिंग द नीड्स ऑफ द एखादा जर बॉडीचा यूज करून प्रोसेस ऑफ फुलफिलिंग द नीड्स त्याच्या ज्या नीड्स आहेत ते फुलफिल करत असेल, स्वतःच्या नीड्स फुलफिल करत असेल तर ते एक बॉडीचं राईट युटिलायझेशन असेल. हा, व्हेरी गुड. शॉर्ट मध्ये मी सांगतोय ना, ऍज अ ह्युमन बिईंग वी हॅव सर्टन ह्युमन ऍस्पायरेशन, ज्याला महत्वाकांक्षा म्हणू आपण. आपल्या काही महत्वाकांक्षा आहेत अँड दिस इज द नीड. ओके, ज्या काय आपल्या महत्वाकांक्षा आहेत ती खरं गरज आहे, बेसिक गरज आहे, मूलभूत गरज आहे आपल्या सेल्फची किंवा आईची. ठीक आहे. मग आपली बॉडी ज्यावेळेस योग्य प्रकारे वापरली जाते, ही आपली जी काही फुलफिलमेंट करण्यासाठी, महत्वाकांक्षा आपल्या फुलफिल करण्यासाठी बॉडी जर योग्य प्रकारे वापरली जात असेल ह्या आय कडून किंवा सेल्फ कडून, तर आपल्या बॉडीचं राईट युटिलायझेशन होत आहे असं आपण म्हणू. समजलं का? येस सर. थांबतोय आपण इकडे. आपला अजून